नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करू. आज आपण बनवणार आहोत लुसलुशीत असे मोमोज. सर्वप्रथम आपण मोमोजची चटणी पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 टोमॅटो घेतले आहेत. टोमॅटो असे उभे चिरून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला 2 ते 3 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. एक अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे. 2 लाल मिरची घेतली आहेत. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यावरती आपल्याला गॅसवरती ठेवून 10 ते 15 मिनिट आपल्याला हे टोमॅटो चांगले शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता आपण इथे मैदा घेतला आहे 1.5 वाटी. मैद्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. नंतर 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं चांगलं मैद्यामध्ये तेल चांगलं मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे हे चांगलं मिक्स करायचं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचं आहे. लागेल तसंच थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आता आपलं हे पीठ चांगलं मळून होत आहे. आता आपलं हे पीठ चांगलं मळून झालं आहे. मळून झाल्यावरती आपल्याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे पीठ तसंच ठेवून द्यायचं आहे. आपल्या इथे टोमॅटो आता चांगले शिजले आहेत. आता आपल्याला इथे सारणसाठी मी इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. नंतर बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे. आलं आणि लसूण तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे. 1 वाटी कोबी घातला आहे. आता बारीक चिरलेला गाजर घालायचं आहे 1/2 वाटी. नंतर 1/2 वाटी शिमला मिरची घातली आहे. आता हे सर्व तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे. वरून मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं.
नंतर आपल्याला काळी मिरीची पावडर घालायची आहे अर्धा चमचा. आता आपलं हे सारण तयार झालं आहे. आता आपण चटणीसाठी टोमॅटोमधलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे. आणि टोमॅटो, मिरची आणि लसूण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काळी मिरीची पावडर घालायची आहे, मीठ घालायचं आहे. आता आपल्याला हे पीठ मळून ठेवले आहे त्याच्यातले छोटासा गोळा घेऊन आपल्याला चपातीसारखं छोटी चपाती लाटून घ्यायची आहे. आता आपल्याला त्याच्यावरती सारण ठेवायचं आहे, आपण जे तयार केलं आहे ते. आणि आपल्याला अशा प्रकारे मोमोज बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सर्व मोमोज बनवून घ्यायचे आहेत. तर अजून एक मी मोमोज दाखवते. छोटीशी अशी पुरी लाटायची आहे, पुरीपेक्षा थोडंसं मोठं. असं त्याच्यावरती सारण ठेवून द्यायचं आहे. असे एका साईडने असे प्लेट घालत घालत आपल्याला मोमोज बनवून घ्यायचं आहे. एका साईडने असे प्लेट्स घालायचे आणि एका साईडने प्लेन ठेवायचं. नंतर ते दोन्ही भाग असे जॉईन करायचे आहेत. अशा प्रकारे आपला मोमोज तयार आहे. अशा प्रकारे सर्व मोमोज बनवून तयार झाले आहेत. आता मोमोज आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी ते चाळण घेतले आहे. चाळणीला खाली असं तेल लावून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मोमोज आपले चिकटणार नाहीत. सर्व मोमोज येथे चाळणीमध्ये ठेवून द्यायचे. आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला हे मोमोजची चाळण ठेवून द्यायची आणि आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. दहा मिनिटांमध्ये आपले हे मोमोज वाफवून तयार होतात. आता आपण चटणीमध्ये मीठ टाकलं नव्हतं. मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा वाटून घ्यायची आहे आपल्याला चटणी ही. आता आपले हे मोमोज बनवून तयार झाले आहेत.